जे थंबनेल वाचून किंवा जो मजकूर वाचून तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलेलं आहे त्याचे निश्चितपणे पुरावे समोर आलेले आहेत आणि प्रशांत बनकर आणि पीडित तरुणी किंवा पीडित डॉक्टर संपदा मुंडे यांचे प्रेमसंबंध होते हे व्हॉट्सअप चॅट्स मधून बाहेर आलेलं आहे. त्याचे पुरावे अनेक समोर आलेले आहेत. ते पुरावे नेमके काय आहेत, कशा पद्धतीचे आहेत, ते कुणी समोर आणलेले आहेत, त्याचं सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तेव्हा विनंती आहे, कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी एस.आर. पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. प्रशांत बनकर याला अटक झालेली आहे. त्याचे जे व्हॉट्सअप चॅट जे डिलीट केलेले होते ते रिट्राईव्ह करण्यात आलेले आहेत. पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून हे समोर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे काय काय बाबी समोर आलेल्या आहेत याची माहिती जे साताऱ्याचे जे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी स्वतः दिलेले आहेत आणि त्यांनी काय काय माहिती उपलब्ध करून दिलेली आहे त्याची एक ऑडिओ क्लिप मी या व्हिडिओला जोडणार आहे. ती सुद्धा या माझ्या मनोगताच्या नंतर मी जोडणार आहे, तीही आपण ऐकावी अशी मी विनंती करतो. प्रशांत बनकर याला अटक झालेली आहे. जो PSI मदने होता तो मात्र PSI जो होता बदने तो मात्र अजून फरार आहे, त्याला अटक केलेली नाही. मात्र हे जे दोन प्रमुख आरोपी होते किंवा ज्यांच्यावरती हा अशा पद्धतीनं पीडित तरुणीने ज्यांची नावं लिहिलेली होती त्यातला एक आरोपी पकडण्यात आलेला आहे आणि पकडल्याच्या नंतर त्याच्याकडून भरपूर अशी माहिती उपलब्ध झालेली आहे आणि तीच माहिती तुषार जोशी हे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते का, तर होय, स्वतः पोलीस उपाधीक्षक किंवा पोलीस अधीक्षक यांनी ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे की व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून आपल्याला असं निश्चितपणे असं म्हणता येईल की त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. बरेच दिवस त्यांच्यामध्ये हे प्रेमसंबंध होते. त्यांच्यामध्ये अनेक कॉल्स होते आणि कॉलचं ड्युरेशन, कॉलचा कालावधी हा फार मोठा होता. त्यांच्यामध्ये अनेक कॉल्स आलेले होते, अगदी शेकडो कॉल्स. शेवटच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये फोन कॉल सुरू होते. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. ते प्रेमसंबंध व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊ शकतो आणि ते लक्षात येते अगदी सहजपणे. त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जेव्हा ही ऑडिओ क्लिप मी जी जोडलेली आहे ती बघणार आहात तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की याच्यावरती पोलीस अधीक्षक हे फार ठाम आहेत. ते निश्चितपणे हे सांगू इच्छित आहेत की त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्याचबरोबर त्यांचे फक्त प्रेमसंबंधच नव्हते तर त्यांचे प्रेमसंबंधामध्ये काही ना काहीतरी बिनसलेलं होतं आणि बिनसल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वादविवाद सुरू होते. याच्यामधूनच काही ना ही तरुणी ही टेन्शन मध्ये होती किंवा चिंतेमध्ये होती आणि नंतर तिने टोकाचं पाऊल उचललेलं आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी अजून एक गोष्ट निश्चित केलेली आहे की याच्यामध्ये नेमकं PSI बदने याची नेमकी भूमिका नेमकी काय होती याचा अजून तपास व्हायचा आहे किंवा त्याला पकडल्याच्या नंतर त्याचा मोबाईल जेव्हा जप्त केला जाईल आणि त्याचीही चौकशी होईल तेव्हा निश्चितपणाने बदनेची भूमिका समोर येणार आहे. मात्र तुर्तास प्रशांत बनकर आणि पीडित तरुणी संपदा मुंडे यांचे प्रेमसंबंध होते. हा बनकर तोच आहे ज्याच्या घरामध्ये पीडित तरुणी राहत होती आणि हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा संबंधित पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे. हा जास्त वेळ पुण्याला असायचा आणि मधून काही सुट्टीच्या कालावधीमध्ये हा गावाकडे येत असायचा. उपलब्ध पुराव्यानुसार माहिती अशी आहे की दिवाळी या सर्वांनी एकत्रित साजरी केलेली होती आणि दिवाळीमध्ये पीडित तरुणीने या प्रशांत बनकरच्या घरी अगदी घरच्या सारखं सहभाग घेतलेला होता किंवा घरी स्वच्छता असेल, सडा रांगोळी असेल किंवा रांगोळी काढण्याचं काम असेल, अशा अनेक कामांमध्ये या तरुणीचा सहभाग होता. त्यांचे संबंध होते. हे वेगवेगळ्या मुद्द्यामधून निश्चितपणे पुढे आलेलं आहे. मात्र या मी जी क्लिप जोडणार आहे, ऑडिओ क्लिप जोडणार आहे, या ऑडिओ क्लिपमध्ये तुषार जोशी यांनी निश्चितपणे असं सांगितलेलं आहे की यांचे प्रेमसंबंध होते आणि ते व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून सहजपणे लक्षात येऊ शकतात. ही ऑडिओ क्लिप नेमकी काय होती आपण मी लगेच या व्हिडिओच्या नंतर जोडतोय, तेवढी पाहावी एवढी विनंती करतो आणि ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कारण आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले सर? नाही, याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही एक आरोपी जो आहे 2 नंबर सिव्हिलियन प्रशांत बनकर याला अटक केलेला आहे. तपासात दुसरा आरोपी आहे त्याचा शोध चालू आहे. तपासात आता या म्हणजे एवढं आलंय की या विक्टीमने आधी या संदर्भाने कोणती तक्रार पोलिसांकडे दिलेली नव्हती. जे काय ते तिने आरोप केले सेक्शुअल रेप आणि याचे त्याच्याबद्दल दिली नव्हती. आरोपीची विचारपूस चालू आहे. काही प्रमाणात आरोपींचे म्हणजे आताचा जो आरोपी आहे तो आणि विक्टीम
त्यांचे चार्ट्स दिसत आहेत, म्हणजे त्यांचे संबंध होते असं दिसतंय. त्यांच्या चार्ट हिस्ट्रीमधनं काही प्रमाणात त्यांचे संबंध होते असं दिसतंय. एक आरोपी अजून अटक व्हायचा आहे आणि या संदर्भाने अजून तपास चालू आहे. एसडीपीओ फलटण हे तपास करतायत. सर, इनिशियल इन्व्हेस्टिगेशन आणि प्रायमा फेसी डॉक्टर आणि बनकर यांच्यात काही संबंध होते का? हा एकंदरीतच प्रायमा फेसी काही प्रेमाचा त्रिकोण या वेळेला काही सध्या आपल्याला नाही, तपासात? एवढंच मी म्हणेन की या दोघांचे संबंध होते आणि त्यानंतर त्यात वितुष्ट आलं होतं असं दिसतंय चार्ट्स मधनं. मात्र जो PSI अधिकारी आहे त्याचा नक्की संबंध काय होता, रेपची काय नक्की अलिगेशन आहे, ते कधी झाले, काय झाले, या संदर्भाने मात्र तपास करणे, जिथपर्यंत तो आरोपी अटक होत नाही, काही अजून डिटेल्स आम्हाला मिळत नाहीत, तिथपर्यंत तो तपास चालू आहे. म्हणजे आता एवढंच बोलू शकतो मी की जो सेकंड आरोपी आहे त्याचे आणि यांचे तर चार्ट्स आणि ह्याच्यातनं संबंध दिसत आहेत. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स मधून आपल्याला काय माहिती प्राप्त झालेली आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधनं डेथ ड्यू टू ऍस्फिक्सिया म्हणजे जी बॉडीची स्थिती मिळाली आम्हाला, तिने ओढणीने हँगिंग केलं होतं, तर ते सबस्टॅन्शिएट होतंय बऱ्यापैकी. डेथ ड्यू टू ऍस्फिक्सियाच येते. अर्थात तपासाचा दोन भाग आहे. आम्ही ते अख्खे जे त्यांचे DVR आहे हॉटेलचा तो जप्त केलेला आहे. परंतु प्रायमा फेशी डेथ ड्यू टू ऍस्फिक्सिया म्हणजे गळफास लावूनच तिचा मृत्यू झालेला आहे आणि आत्महत्येशी तो सुसंगत वाटत आहे. सर, याच्यात डॉक्टर आणि प्रशांत बनकर, डॉक्टर जिथे राहत होत्या, प्रशांत बनकर तिथले मालक होते असं कळतंय. त्याच्यात काही त्यांच्यावरनं काही वादावादी झाली होती? नाही. प्रशांत बनकरचे वडील हे होते, त्या तिथे रेंटने राहत होत्या ऍज अ MO मेडिकल ऑफिसर, कारण बरोबर आहे. आणि प्रशांत बनकरचे वडील हे तिथे प्रशांत बनकरच्या वडिलांच्या घरामध्ये ही भाड्याने राहत होते. प्रशांत बनकर हा त्यांचा मुलगा, तो सॉफ्टवेअर इंजिनियर, तो पुण्याला असतो, तो तिथे जात होता. ओके सर, पण एक फक्त प्रश्न असा पडतोय की आत्महत्याचं जे ठिकाण आहे ते एक हॉटेल आहे, त्यामुळे जिथे या डॉक्टर फ्लॅट भाडेकरू म्हणून राहत होत्या तिथे ही घटना घडलेली नसून एका हॉटेलमध्ये घडलेली आहे. त्याच्यामुळे एक प्रश्न त्यावरून पण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नाही, बरोबर आहे तुमचं. म्हणून तर आम्ही DVR जप्त केलेला आहे. त्या साधारणतः 23 तारखेला रात्री 1:30 वाजता त्यांनी स्वतःहून ती रूम बुक केले, बरोबर आहे. आणि दुसऱ्या दिवशी वर रूम उघडली नाही. 7-8 वाजता जेव्हा रूम उघडली नाही म्हणून ठोठाठोठ झाली, त्याच्यानंतर मग डुप्लिकेट किल्लीने रूम उघडून तो प्रकार दिसलेला आहे. परंतु याच्यामध्ये मी एवढंच म्हणेन की हे बरोबर आहे की तिथून ती का गेली, नक्की काय फाऊल प्ले होता का, या सगळ्याचा तपास होईल. पण प्रायमा फेशीचं इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यामध्ये मात्र तसं आतापर्यंत काही आढळलेलं नाही. आणि जो CCTVचा जो हे आहे, जो आम्ही DVR बघणं चालू आहे,